तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत। तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि निघालंय कॉलेजला जावं परत एकदा, कारण रिझल्ट आणायचा आहे आणि आजच्या दिवसाचा पूर्ण दिवसाचा प्लॅन देखायचा आहे। आधी आता रिझल्ट आणायचा आहे, येवचं आहे घरा आणि घरशी पूर्ण तयारी करून पूर्ण 5 दिवसासाठी बाहेर जायचं आहे। पहिले संध्याकाळी निघायचं आहे, जायचं आहे वडवलीत, हल्दीचा कार्यक्रम आहे आणि तसंच दुसऱ्या दिवशी उद्या लग्न वाजवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी लगेच जायचं आहे जीवना, श्रीवर्धन तालुक्यांचा जीवना, तसंच साकारपूर वाजवायचं आहे आणि ते साकारपूर वाजवून झालं ना की लगेच माणगावला निघायचं आहे हल्दी शोसाठी आणि ती हलात झाली ना वाजवून की लगेच दिघी कोलीवाडत जायचं आहे, त्यानंतर परत आदगावला यायचं आहे। असं 5 दिवसाचा पूर्ण प्रवास आहे। तो आजच सांगताय आजच्याच व्हिडिओत। तर आपल्याला बँजूचं कॉल चालू होतात, कारण आता वैशाख महिना चालू झाले। वैशाख महिन्यात आपल्या कोकणात भरपूर लग्न धरली जातात। सो बँजूचं सुपारिओ घेऊन यावर्षी तरी बुक झालं आहे मी, सो वाजवत आहे। त्याआधी रिझल्ट घेऊन येते, कारण दादा पण आले गावाला, ताशी देवच आहे, तो पण जॉबचं बंदोबस्त करणार आहे। सो जॉब करणार आहे की नाही ती नंतरची गोष्ट आहे, आता पूर्ण करून घेते काम। हे देखा, या मस्त निसर्गरम्य वातावरणातला प्रवास आहे माझा। 19 किलोमीटर जायचं आहे म्हणत त्याला आमच्या कॉलेजला, GM वेदक कॉलेज, इंदापूर रोडला कॉलेज आहे आमचा। त्यातनं रिझल्ट घ्यायचा आहे आणि लगेच रिटर्न यायचं आहे। फुल कसरत आहे आज दिवसभर। आणि हे आपलं सबस्क्रायबर गावचीच पोरा मस्त सायकल फिरवायला आल्यात इकडं रस्त्यावर। हे डाव्या बाजून चालवायचे काय सायकल आणि हलू चालवा, हां एकूच साईडनी चालवायची। इकडं फिरलोस का ती पण डावीच बाजू होतं। तर फायनली पोचले कॉलेजला। हे आमचा कॉलेज आणि या कॉलेजचा कॅम्पस। कॉलेजला आलो ना की कॉलेजचे सगळे आठवणी ताजे होतात। आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यात ना, त्यामुळे सगळं रिकामा वाटते, कोणीच नाही विद्यार्थी वगैरे, एकदम खाली सगळा। तर फायनली रिझल्ट घेतलं आहे 2-3 दिवसाच्या प्रयत्नानंतर। ज्यांना माहिती करून घ्यायचं आहे ना, ताईच फक्त कमेंटमध्ये प्रश्न विचारा की किती शिक्षण झाले। त्या तलगड किल्लो देखा किती भारी दिसत आहेत ना। कडक निंबार परलं मुलं आहे ना, हेल्मेट घालून फिरावला बेस वाटते। तरी आमचा छोटासा तला शहर, आमचा तालुक्यांचा शहर। काय किशोर दादा कसा आहेस? मस्त, काय चाललंय? व्यवस्थित। केस कापायचे आहेत, हां केस कापून घेते आता। महिनाभर केस नाही कापायला भेटणार। बँजो वाजवायला फिरणार आहे। 1 तारखेपासून 20 तारखेपर्यंत फायनली झालं केस कापून। तर लगेच आता डॉक्युमेंट्स ठेवायसाठी फाईल पण घेते चैनीवाली, मस्त फाईल आहे आणि अशी फाईल मी लाईफमध्ये पहिल्यांदा यूज करणार आहे। चला तर फायनली आता तल्यातून पण आपण निघूया। ही तल्यातली डाग मस्तच आहे, भारी वाटते आहेत ना। 12:30 वाजलेत। आता जेवायला डायरेक्ट घरातच जाते, तल्यात काही नाही घातला, घरा जावायची ओढ। तर मस्तपैकी आता जेवायला होत आहे काटेरा आणि चांदावरो मासो, कांजी बनणार आहे आणि इकडं आहे आणि आमच्या भुर्जी बनवा घेतलंय खास मांजासाठी। तवशर मस्तपैकी एक आंबो खावायला घेतलाय, का मस्तपैकी कांजी पण शिजला, आता गरम गरम खाणार। तरी का आमच्या शियानी मस्तपैकी रांजना पण आणल्यात कुठून, कोणी पारावली शिया। तर मस्तपैकी जेवलो, तुम्ही देखलाच, आंबो पण खाल्लो, रांजना पण खाल्ली। या एक फायदा असतो आपल्या गावाला रेवचा,
फ्रेश फला खावं लागतात. आणि आता जेवणानंतर यो राऊंड मारावं लागले जी की मला सवयच आहे राऊंड मारावची. पर दुपार जो राऊंड मारावं लागले कारण हवा मस्त लागतंय त्यामुळे उन्हाचं काय वाटत नाही. आणि आता राऊंड मारणार आहे पूर्ण जेटी अशी फिरून येणार आहे. सो मस्त ती जेटी त्यातनं पूर्ण फिरून येणार आहे. आणि मग आराम करायचा आहे कारण आपल्याला रात्री जागरण आहे ना. जागरण म्हणजे वडवलीत वाजवायचे हालात. इथे का अंगोली खेळतात पोरा. फुल मजा करतात. बारीक असताना आम्ही पण जाम जावायचो ऐसं. 6:15 वाजता कौशल नरेंद्र आणि जीवनच्या सोबत ही 4ची गाडी पण आताच नेमकी आली. आणि निघाल्यावर सरळ वडवलीत जावला. म्हणजे गावच्या बस स्टॉपवरची एक संध्याकाळचं व्ह्यू देखा मस्त. ग्रुप आदगाव कोलीवाडा टी शर्ट आहे या. त्या घातलेला ता आपटा कोलीवाडा मानाच्या पालकाला भेटलेला ता आहे. त्यानंतर कवा तरी घालू ता टी शर्ट घातल्यावर एक वेगळाच फील येत आहे घालू नंतरच्या शोला कवा तरी. तर मी बॅगी ठेवला एकदम जुन्या टाईपचं घर आहे ते का पूर्ण वरती लाकडाचं आहे. हे भिंती वगैरे पूर्ण मात्याची आता हे देखा ही माती तुम्ही आता ओळखू शकता. आणि जुन्या पद्धतीची या देखा वात याच्यापेक्षा मोठे असतं त्याला बंदे बोलतात. याला काहीतरी बोलतात आठवे ना आता. भरपूर दिवसांनी देखते ना त्यामुळे या पूर्ण जुन्या पद्धतीचं घर आहे. हे देखा तर देवाचा मकार आहे या. इकडं आजी जेवायला बसले. ते जेवायला मस्त की चिकनचा रस्सो चिकन आणि कोथिंबीर आहे. तर जेवणाच्या आधी मस्त सेटअप वगैरे जोडून घेतलेला आहे. 2 रोटो आत 2 बास जोडी आहेत. एक थाप ढोल एक आपलं ऑर्गन पियानो 2 करणं तिसरो पण चालू आहे. आणि एक ताशो असेल. ऐसो आजचो हल्दीचो सेटअप आहे.
आज लय मजा येईल. अरे पोरांनो, आज मी तुमच्यासाठी ना तुमच्या आवडीनिवडीची उत्तम चवदार मेजवानी आली आहे आणि ती तुम्ही खायची नाही फक्त काढलेलं ऐकून आमच्या हळदीमध्ये धमाल करायची आहे. त्या मेजवानीचं नाव काय माहिती आहे का? सुपर सी हळदी.
फायनली पॅकअप आणि पॅकअप टाइमला पण मस्त ज्यूस भेटलंय. बनाना फ्लेवर हा आपला पायनॅपल फ्लेवर. समीर मोहिते पण आलेत. त्यांना सामानाची गरज आहे म्हणून थोडासा गोल्डन ग्रुपचा लीडर आला. जय हनुमान म्युझिकल ग्रुपचे वाजंत्री. त्यांना पण आज हलात होती वाटतं वडवलीत बरेच हल्दी आता आज. हे चरण असं करतात येड्या बारका आहे तो. तर आता आहे ना या नियोजन चाललेलं आहे उंद्याच्या लग्नाचा आणि हल्दीचा. बरोटकोल्ला आलाच आहे आणि आता लगीन आहे ना त्यामुळे अर्धा सामान वेगवेगळा काढतात. आणि आमचे पियानो मास्टर सध्या यांची व्हॅल्यू जाम वाढलंय. तुषार का जवीस नाही बस मॅच खपली ना. मॅच खपलेले आवऱ्यावर जाऊन जेवतात. जेवचा टाइम आहे 12-18 जाईल. इथे का गाडी भरून चालली आता भरोटकोल्ला. उद्या लग्न हलाद वरात एकाच दिवसात आहे. नवरा नवरीची कार्यक्रम वाजवा चालले.